चला तर राम राम मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदला गट्ट्यामध्ये. शुभ सकाळ. कारण सुंदर अशी सकाळ आमची या ठिकाणी खाली झालेली. आम्ही चोकपोस्टपासून वरी तर आलेलो आहोत, परंतु मध्ये कुठं थांबावं, कारण मध्ये थांबायचं म्हणलं की खूप मोठी रिक्स आहे. कारण विरापासून मी जंगल तुम्ही ऐकलं जातात, तिरुपतीला जाताना श्रीशैल्यमच्या अलीकडे जी मोठं जंगल लागते 3-4 तासाचं, त्या जंगलामध्ये मध्ये थांबणं म्हणजे काम ते मोत को टच कर जाणं आहे. त्यामुळे मध्ये कुठंच आम्ही थांबलो नाही. तुम्ही पाहत असाल ज्या ठिकाणी फॉरेस्ट या ठिकाणी कमांडचं शासनाचं ऑफिस आहे, ज्या ठिकाणी फॉरेस्टचे अधिकारी ते सर्व कर्मचारी असतात, त्या ठिकाणी आम्ही सेफली थांबलेलो आहे. पूर्ण वाघाचा इलाका आहे तुम्ही पाहत असाल. तर या ठिकाणी जर बघा पूर्ण हो का, या ठिकाणी सुंदर असा रस्ता आहे. त्या रस्त्यामधून या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि इथं गाडी थांबलेली आहे. हे आपले सर्व वाघ आहेत. वाघाच्या समोर वाघ थांबलेत आणि मध्ये कुठं चित्ता बघा, मध्ये चित्ता उतरला नाही बघा, चित्ता उतरला बघा मध्ये आत्ता. तर अशा पद्धतीने मित्रांनो आम्ही आलो आणि गाडीमध्ये आता बघू तिकीट काय म्हणतात काय नाही. नक्कीच आम्ही तिकीट जर कमी असलं तर जाण्याचा बी प्रयत्न करणार आहोत गाडीमध्ये बसून. आणि लईच्या रूममध्ये मग वाहक सापडल, काही सापडल, शक्य असलं तर. तिकीट लई जर असलं तर का करावं मग. माझं काय ठीक आहे, बरं पर्व काहीच म्हणत नाही. हा मग आल्यावर गाणं करून बसले मग याकडे जाऊ द्या. तर अशा पद्धतीने मित्रांनो सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि नंबर 1 वातावरणामध्ये आम्ही सकाळी या ठिकाणी आलो. खूप वाहक येऊन राहतात, रिक्स घेऊन आम्ही. तर वाहक कुठं बी येऊ शकते, वाहक तुम्हाला कुठं बी दिसू शकते बरं का. इथं ध्यान ठेवा, वाहक आता येतेच. वाहक आला तर गपदिशा कॅमेरा बंद करून मी पळतो. तुम्ही बी या ठिकाणी लक्ष ठेवा, कारण वाघाचा दरारा तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. चला चला हो काय, अरे वाघ आला, चला बंद करा व्हिडिओ. तर अशा पद्धतीने मित्रांनो चला जाऊ. अशा पद्धतीनं हो बस बस चला, अशा पद्धतीनं आपण सर्वजण आता इथून जाणार आहोत. कारण खूप कसा वाटलं व्हिडिओ काय नक्की सांगा. चलो राम राम मंडळी.